गुरुवार हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या आवडता दिवस, आनंदाचा दिवस आणि आतुरतेनं आपण या दिवसाची वाट बघत असतो. आणि आता 2026 ही नवीन वर्षाची सुरुवात आपल्या स्वामींच्या सेवेनं करायची आहे. आता गुरुवारी आपल्याला ज्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि त्या दिवशी गुरुवार आहे, तर गुरुवारी आपल्याला प्रत्येक स्वामी भक्तांना न चुकता वेळात वेळ काढून आपल्या स्वामींची अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची आहे, सेवा कशा करायच्या आहे, स्वामींचा कोणता आवडीचा नैवेद्य स्वामींना आपल्याला नवीन वर्षामध्ये अर्पण करायचं आहे, किंवा आपल्याला दिवसभरामध्ये स्वामींच्या आवडीच्या कोणत्याशा गोष्टी करायच्या आहेत, स्वामींचे कोणते असे विचार आपल्याला आचरणात आणत आहे की ज्यामुळे काय होईल की येणारं जे नवीन वर्ष असेल ते तुम्हाला सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, आनंदाचं आणि भरभराटीचं नक्कीच जाईल. यासाठी आपण 2025मध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, काही विच्छा अपूर्ण राहिल्या असतील, तर त्या विच्छा, त्या आकांक्षा तुमच्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. आपल्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांसाठी सुद्धा तुम्हाला दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी करायच्या आहेत की स्वामींचे विचार आचरणात आहेत की ज्यामुळं आपलं येणारं वर्षसुद्धा सुख समृद्ध जाईल आणि सकारात्मक विचारतेनं जाईल. विचार आचरणात आणून आपल्याला नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. तर ह्याच विषयी तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो. सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते, आपल्याला मन शांती मिळते. कारण स्वामींची जेवढी आपण सेवा करत असतो तेवढेच त्या सेवेचं फळ, त्या सेवेचं पुण्य हे स्वामी आपल्याला योग्य वेळेला नक्कीच देत असतात. काही वेळेला काय होतं की आपल्याकडनं सेवा दररोज होणं शक्य नसतं, पण स्वामींची सेवा ही तुम्ही दर गुरुवारी सुद्धा नक्कीच करू शकता. त्या दिवशी आपल्याला सेवा सकाळी लवकरून करायची आहे, पण सेवा आपल्याला चुकवायची नाही. अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या स्वामींची सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे. बघा, तर काय करायचं, तर आपल्या घरात मूर्ती असेल ना, तर पंचामृताचा मूर्तीवर अभिषेक करायचा. आता प्रथम आपल्याला सर्व देव जे असतील ते सर्व देव आपल्याला एका आपलं जे देवपूजेचं तामण असतं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं आधी पुसून घ्या. त्या फोटोला हिना अत्तर लावा. आता मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं की स्वामींना हिना अत्तर खूप विश्वासप्रिय आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये नक्कीच धार्मिक ठिकाणावर हिना अत्तर नक्कीच आणून ठेवा. हिना अत्तर स्वामींच्या फोटोला लावा. त्यानंतर अष्टगंध लावा. आता हे फोटोचं मी तुम्हाला सांगितलं, तर आता मी तुम्हाला सांगते स्वामींची मूर्ती असेल तर काय करायचं, तर आपल्याला प्रथम मूर्ती जी आहे त्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक करायचाच आहे. पंचामृताचा अभिषेक म्हणजे आपल्याला तामणामध्ये मूर्ती ठेवायची आहे. पळीनं त्याच्यावरती पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा, नंतर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आणि पुन्हा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. जेव्हा आपण पळीनं पाण्याचा अभिषेक करत असतो, पंचामृताचा अभिषेक करत असतो, त्याच वेळेला आपल्याला पुरुष सूक्त 16 वेळा पठण करायचं आहे, स्त्री सूक्त 16 वेळा पठण करायचं आहे. तर आता मी तुम्हाला एक सांगते की त्या दिवशी तरी तुम्ही 16 वेळा स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त नक्की पठण करा. एक वेळेला तुम्ही इतर वेळेला जर काही गडबड असेल तर इतर वेळेला तुम्ही एक वेळा पठण करू शकता, पण त्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच 16 वेळा स्त्री सूक्त आणि 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण घरामध्ये नक्कीच करा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. मूर्तीला सुद्धा अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा. त्यानंतर सर्व देवांना सुद्धा अभिषेक घालून घ्या. सर्व देवांना सुद्धा स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्या. देवांना, देवींच्या मूर्तींना सुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या. जे मारुतीची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती असतील त्या सर्व देवांना आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे. हे सर्व देवांची देवाऱ्यामध्ये पूजा वगैरे करून घ्या. स्वामींची मूर्ती ठेवून घ्या किंवा फोटो असेल तर फोटो ठेवून घ्या. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी स्वामी महाराजांना आवडत्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते, स्वामींच्या आवडीची फुलं स्वामींना नक्कीच अर्पण करा. आता स्वामींना तुम्ही मोगरा अर्पण करू शकता, स्वामींना तुम्ही पिवळा चाफा अर्पण करू शकता, एक गुलाबाचं फूल अर्पण करू शकता, किंवा तुम्ही झेंडूचं फूल असेल ते सुद्धा अर्पण करू शकता. पिवळं फूल जरी तुम्हाला मिळालं तरी सुद्धा ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. या फुलांपैकी एक फूल तरी तुम्हाला प्रत्येक स्वामी भक्तांना नवीन वर्षावर गुरुवारी आपल्याला नक्कीच आपल्या स्वामींना अर्पण करायचंच आहे. त्यानंतर सर्व देवांना सर्व फुलं अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर स्वामींच्या आवडीचा गणपतीची आपल्याला प्रथम आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामींच्या सेवेनं करायची आहे, स्वामींच्या पूजेनं करायची आहे. त्यासाठी आरती ही आपल्याला सकाळी लवकर करूनच घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गणपतीची पहिली आरती करायची आहे. त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे. आता आरती वगैरे सर्व झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य सकाळी कोणता दाखवायचा,
बघा, स्वामींना नैवेद्य सकाळी तुम्हाला जेवणाचा जर दाखवणं शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी भाजी भाकरी चपाती पोळी असेल त्याचा दाखवला तरी चालेल. जरी तुम्हाला सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य नसेल, दूध साखर सुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही केळी जे असतात बघा, केळ्यांचा सुद्धा नैवेद्य दाखवा. केळी सुद्धा स्वामींना त्या दिवशी नक्कीच अर्पण करा. या सर्व गोष्टी स्वामींच्या आवडीच्या आपल्याला त्या दिवशी नक्कीच करायच्या आहेत. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला स्वामींची सेवा कोणती करायची आहे दिवसभरामध्ये? बघा, स्वामींची सेवा आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. हे सर्व तर स्वामींच्या आवडीच्या गोष्टी किंवा स्वामींची पूजा वगैरे हे तर आपण करत असतो, पण स्वामींना जर आपल्याकडनं जर काही हवं असेल तर त्या आहेत फक्त सेवा. आणि आपल्याला स्वामींची सेवा करूनच नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. तर त्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पूर्ण पाठ आपल्या घरामध्ये करायचाच आहे. मग तुम्ही दिवसातले 1.5 तास काढा किंवा 2 तासामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल. तर आता एक पाठ कसा करायचा आहे तर बघा, स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायांचा एक पाठ एका बैठकीत आपल्याला करायचे आहेत. या पारायणचे नियम कोणते आहेत किंवा हे पारायण कसं करायचं आहे किंवा हे पारायण करत असताना आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, यांचे कोणते नियम आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा. पण पारायण आपल्या घरामध्ये आपल्याकडनं होणं खूप गरजेचं आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करून आपल्याला नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. पारायणमध्ये खूप शक्ती आहे. या अध्यायांच्या प्रत्येक अध्यायांमध्ये शक्ती आहे. प्रत्येक अध्यायांच्या पठणानेच आपल्याला नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे बघा. तर पारायण कसं करायचं, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 1 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये कसं करायचं याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे बघा. दत्त जयंती दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या आधी ज्या स्वामी भक्तांना 1 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं असते त्यांच्यासाठी, किंवा जर तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा इतर वेळेला असं नवीन वर्ष आहे त्या दिवशी आपण एका दिवसामध्ये कसं करू शकता, त्याचे नियम अटी कोणते आहेत, त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या लक्षात ठेवून आपल्याला पारायण करायचं आहे, ह्या सर्वाचा नियम सर्व माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये नवीन वर्षामध्ये 1 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नक्कीच करा. आता जर मी इथं तुम्हाला पारायणची माहिती वगैरे जर दिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी मी तुम्हाला सांगते की तो व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. किंवा मी आपल्या लास्टला जेव्हा माझा व्हिडिओ जेव्हा संपणार आहे बघा, त्याच्या लास्टला सुद्धा मी तो व्हिडिओ नक्कीच देईन, तिथून पण तुम्ही बघू शकता. तर आता मी तुम्हाला सांगते, आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण घरामध्ये त्या दिवशी करायचंच आहे. न चुकता प्रत्येक स्वामी भक्तांना करायचं आहे. जॉब करणाऱ्या महिला असेल किंवा घरामध्ये काम करणाऱ्या जरी महिला असेल तरी सुद्धा आपल्याला पारायण त्या दिवशी 1 दिवसाचं घरामध्ये करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या सेवा का करायच्या आहेत, कारण त्या दिवशी आपल्या स्वामींचा गुरुवार आहे. गुरुवार हा 1 जानेवारी आलेला आहे. नवीन वर्षाला सुरुवात सुद्धा त्या दिवसापासूनच होत आहे. यासाठी आपल्याला 1 दिवसाचं पारायण घरामध्ये नक्कीच करायचं आहे. स्वामींची सेवा करूनच आपल्याला नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. आता हे सर्व मी तुम्हाला सेवेचं सांगितलं. आता दिवसभरामध्ये संध्याकाळी आपल्याला केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन आरतीला नक्कीच उपस्थित राहायचं आहे. 6 वाजता स्वामींची दर गुरुवारी आरती केंद्रामध्ये मठामध्ये असते. काही मठामध्ये केंद्रामध्ये ही दररोज सुद्धा आरती आहे. पण तुम्हाला गुरुवारी नवीन वर्षावर आरती चुकवायची नाही. 6 वाजता आपल्याला आरतीला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन बघा, मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला केळ्यांचा प्रसाद म्हणून स्वामींना अर्पण करायचा आहे. किंवा तिथे येणाऱ्या भक्तजन असतील, भाविक असतील, यांना सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही केळ्यांचा प्रसाद किंवा तुमच्याकडे जे असेल लाडू किंवा बेसनाचे लाडू, जे स्वामींना आवडीचे पदार्थ आहेत बघा, ह्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य नक्कीच अर्पण करू शकता. आणि तिथेच बघा, मंदिराच्या बाहेर बघा गोरगरीब व्यक्ती असतात. त्या दिवशी आपल्याला दानधर्म सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दानधर्म आपल्याला त्या दिवशी करायचंच आहे. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही दानाच्या स्वरूपात एखाद्या गरीब गरजू व्यक्तींना नक्कीच दान करा. किंवा तुम्हाला जर एखादी भुकेलेली किंवा एखादी गरजू व्यक्ती दिसली तर तिच्याकडे तुम्हाला जर शक्य असेल तेवढं तुम्ही तिला अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. कारण त्या दिवशी नवीन वर्षावर जर सर्वात महत्त्वाची आणि स्वामींपर्यंत पोहोचण्याचा जर मार्ग असेल तर स्वामींची सेवा आणि अन्नदान करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, गरिबांना अन्नदान करणे. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही दान धर्म नक्कीच करा. आणि केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन स्वामींचा कृपाशीर्वाद नक्कीच मिळवा. या दिवशी स्वामींचं दर्शन आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे. आता हे सर्व मी तुम्हाला कोणती सेवा करायची, कोणत्या गोष्टी स्वामींच्या करायच्यात, स्वामींचे विचार आचरणात काय आणायचे बघा. तर स्वामींनी हेच सांगितलेलं आहे की भुकेल्याला अन्नदान करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करा. कारण स्वामींपर्यंत, स्वामी सेवेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांचा सोपा मार्ग असेल तर तो दुसऱ्यांना मदत करणे, अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणे. आणि आपल्याला जर दिवसभरामध्ये अशा जर व्यक्ती भेटल्या, त्या दिवशी गुरुवार सुद्धा आहे बघा, तर तुम्ही त्यांना यथाशक्ती होईल तेवढं दान धर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जरी तुम्हाला इतर ठिकाण नाही दिसलं तरी आपण मठात केंद्रात जाणार आहोत, त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर तरी आपल्याला गरजू व्यक्ती खूप अशा असतात बघा. प्रत्येक मंदिराच्या बाहेर गरजू व्यक्ती हा बसलेलाच असतात. पण त्या गरजू व्यक्तींना तुमच्याकडे जे शक्य असेल ते नक्कीच तुम्ही दान धर्म करा.
त्यानंतर हे सर्व सांगितलं. संध्याकाळी आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची, तर त्या दिवशी संध्याकाळ तर आपण त्या दिवशी सकाळी आता मी तुम्हाला सगळं सेवेत सांगितले, कोणती सेवा करायची, मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे सर्व सांगितलं. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, की आता संध्याकाळी आपल्याला स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर संध्याकाळी आपल्याला देवाजवळ आपल्या स्वामींजवळ दिवा धूपारती लावायची. पुन्हा आपल्याला स्वामींची त्या दिवशी आपल्याला सकाळी संध्याकाळी आरती घरामध्ये करायची आहे. गणपतीची आरती करा, त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची आरती करा आणि आपल्या घरामध्ये जो गोड पदार्थ बनवला असतात स्वामींच्या आवडीचा पदार्थ आपल्याला त्या दिवशी बनवायचा आहे. पण आपल्याला त्या दिवशी नैवेद्य आपल्याला तुळशीपत्राचा वापर करूनच नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला सकाळीच शक्य झालं नाही, पण संध्याकाळी तरी तुम्हाला सर्व ताट असं भरून घ्यायचं आहे. तुम्ही चपाती घेऊ शकता, भाजी घेऊ शकता, त्यामध्ये तुम्ही कांदा भजी घ्या, वरण घ्या, भात घ्या, जे काय पदार्थ असतील ते पदार्थ पूर्ण ताट भरून घ्यायचं आहे. गोडामध्ये तुम्ही शेवाळ्याची खीर बनवू शकता. स्वामींना बेसनाचे लाडूसुद्धा खूप प्रिय आहे. तुम्ही बेसनाचे लाडू जरी शक्य असतील ते सुद्धा नैवेद्यामध्ये घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी नवीन वर्ष आहे आणि गुरुवार सुद्धा आहे, तर पुरणपोळीचं सुद्धा जेवण बनवून स्वामींना नैवेद्य अर्पण करू शकता. आणि त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य सर्व ताटामध्ये भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुळशीपत्राचा वापर करायचा. नैवेद्य कसा स्वामींना दाखवायचा, गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. सर्व नैवेद्य जेव्हा आपण दाखवत असतो त्यावेळेला आपल्याला स्वामींजवळ भरीव पाण्याचा चौकोन काढायचा आहे. नैवेद्य ताट, त्या भरीव चौकोनावर आपल्याला नैवेद्याचा ताट ठेवायचा आहे. तुळशीपत्राचा वापर करून आपल्याला सर्व मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्या दिवशी स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुम्ही नवीन वर्षाला सुरुवात होत आहे, स्वामींचा गुरुवार आहे, त्या दिवशी प्रत्येक स्वामी भक्तानं वेळात वेळ काढून ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या, ह्या सर्व ज्या सेवा आहे स्वामींची घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला पूजा कशी करायची ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली. तर प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच नवीन वर्षाला सुरुवात करत असं नक्कीच स्वामी सेवेनं करा. नक्कीच स्वामींचा एक पाठ आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा नक्कीच करा. स्वामींचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना. श्री स्वामी समर्थ.